अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण विधेयक तात्काळ राज्य मंत्रिमंडळामध्ये मंजूर करण्यात यावं या प्रमुख मागणीसाठी नांदेडच्या नायगाव तालुक्यातील नसरी चौरस्ता या ठिकाणी आज जेल भरो आंदोलन करण्यात आलं असून आंदोलकांनी महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपल्या मागण्यांचं निवेदन सादर केलंय। सदरील मागणीसाठी लोक स्वराज्य आंदोलक महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेकडून मागील 35 वर्षांपासून अनुसूचित जाती प्रवर्गातून लाभ वंचित जात समूहांना उपवर्गीकरण करण्यात यावे ही प्रमुख मागणी घेऊन लोकशाही मार्गाने आंदोलन, सत्याग्रह, पदयात्रा, महामोर्चा केला जात आहे। याबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये विविध संघटनांकडून याचिका दाखल करण्यात आली होती। ती याचिका 1 ऑगस्ट 2024 रोजी माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या 7 खंडपीठानं अंतिम निकालात काढून त्या खंडपीठानं याचिकेवर अभ्यासपूर्ण निर्णय दिला की राज्य सरकारनं लाभ वंचित जात समूहांना मंत्रिमंडळातून लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्यात यावं, मात्र आतापर्यंत याची अंमलबजावणी झालेली नाही। या आंदोलनामध्ये जिल्ह्याचे कार्याध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, मारुती सूर्यवंशी, लालबा सूर्यवंशी, जळबा सूर्यवंशी, खाकीबा सूर्यवंशी, प्रभाकर गायकवाड आदींनी सहभाग घेतला असून यावेळी रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम हराळे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता। गंगाधर गंगासागरे, MCN न्यूज, नायगाव, नांदेड।